Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सर्वसामान्यांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांनी वाढ. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ. मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. कारण अद्याप अस्पष्ट. मृत्यूमागे ड्रग्ज सेवनाशी संबंध आहे का? पोलिसांकडून तपास सुरू. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. पार्टी आयोजकाला अटक. अंमली पदार्थ जप्त. CJPचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल. दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले. कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतेही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांची टीका. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा. सूत्रांची माहिती. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची चर्चा. नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागणार. सूत्रांची माहिती. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा. एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवारांकडून आढावा. बारामतीत विविध विकास कामांची पाहणी. नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीमध्ये गोंधळ कायम. आजही नेत्यांमध्ये चर्चा होणार. गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न. नाशिक शहरामध्ये अनेक पंपांवर CNG उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर CNG असल्यानं मोठी रांग. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. अमेरिकेसह पावसाचा हाहाकार. बारामती पैठणमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. जळगावात टोल नाक्याचे पत्रे उडाले. नशिराबाद टोल नाक्याच्या 2 लेन बंद. पुणे सातारा हायवेवरही पाणी साचलं. ठाण्यातील शहापूरमधील कार्यरत अभियंत्याचा कराडमध्ये घातपात. पत्नी आणि मेहुण्यानं अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं उघड. कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा. बोगस डॉक्टरनं महिलेची घरी प्रसूती केल्यानं महिलेसह बाळाचा मृत्यू. मृत बालक गोणीमध्ये भरून नेला. नाशिकच्या मालेगावातील धक्कादायक प्रकार. मृतांच्या नातेवाईकांकडून बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार. तरुणीला ब्लॅकमेल करून तिघांनी अत्याचार केल्याची माहिती. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधला धक्कादायक प्रकार. गुन्हा दाखल. आरोपी फरार. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता. फरार निलेश घायवळ परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. 109 लोकल फेऱ्या रद्द. तर हार्बरवर CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार. केंद्र सरकारकडून रेशन धान्य घेण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मे आणि जून महिन्याचे रेशन नाही. मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना दिलासा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.